नियोजनबद्ध आखलेल्या जन्मोत्सव भीम जन्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती वालेकर रोहिणी वालेकर मॅडम, त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य श्रीयुत सुभाष शिवाजीराव पोटफुडे, माजी सरपंच जहूर शेठ काजी साहेब, शिवाजीराव काळेसर ग्रामपंचायत सदस्य, बाबासाहेब पोटफोडे ग्रामपंचायत सदस्य, मनोजी पोटफोडे, सुरेश नाटकर, भारत नाटकर या विचारपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक मित्र आणि सहकारी संजयजी नाटकर साहेब, त्याचबरोबर पांडुरंग ओछैया ज्यांच्यामुळं या कार्यक्रमात मला सहभाग नोंदवता आला ते माझे धडाडीचे सहकारी सचिन पिसाळ सर, त्याचबरोबर आदरणीय माझे सहकारी शेलार सर आणि मेहरकर सर, इथं उपस्थित असलेल्या बालकताई आणि सर्व शालेय विद्यार्थी, मला खूप आनंद होतोय की खूप वेळानंतरही तुमची ऐकण्याची मानसिकता आहे आणि तुम्ही दमदारपणे मांडी घालून आता बसलेले आहात. पण मी तुमचा फार छळ करणार नाही, कारण या अगोदर तुम्ही नृत्यगीतामध्ये दमदार असा सहभाग नोंदवला. त्यानंतर तुमचीही सुंदर अशी भाषणं मला ऐकायला मिळाली आणि एवढ्या कोवळ्या वयात आणि विद्यार्थी दशेत तुम्हाला महामानवांचे विचार समजू लागले, तसं आचार करण्याची प्रेरणा मिळू लागली, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ लागला. ही आम्हा सर्व शिक्षक बंधूसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन पद्धतीनं आजची भीम जयंती साजरी करतोय, नाचून सुद्धा आणि वाचून सुद्धा. पहिल्यांदा तुम्ही नाचून या जयंती उत्सवात सहभाग नोंदवला आणि जेव्हा तुम्ही भाषण केले तेव्हा ती वाचल्याशिवाय शक्य नाही. तुम्ही काहीतरी वाचलं म्हणून तुम्हाला इथं बोलता आलं. आता मी फार थोड्या गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे, ज्या तुमच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी चिंतनाच्या असतील. बाबासाहेबांचं जीवन आणि कार्य इतक्या कमी वेळात सांगणं शक्य नाही. त्यातले काही पैलू आपण इथं तुमच्या समोर विशद करू. आपलं जीवन जर बदलायचं असेल तर आपण बाबासाहेबांचा मंत्र कायमस्वरूपी जपला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी शिक्षणाला किती मोठं स्थान दिलं. स्वतःच्या आयुष्यामध्ये 32 पदव्या आणि 9 भाषा, इतकं मोठं शैक्षणिक कार्य विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांनी केलं. मी ऐकलंय बाबासाहेबांच्या शिक्षणावर तत्कालीन खेडूत स्त्रिया गाणं म्हणायच्या, BA LLB MA PhD डिलीट बार ॲटला माझ्या भीमाच्या इतका ग शिकलाय का कोणी कुठला. इतका बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल त्या काळातल्या माय माऊलींना सुद्धा अभिमान होता की जी जात्यावर गाणं म्हणताना अशी ओवी म्हणायची. बाबासाहेबांचा जन्म महू या गावी झाला. खरं सांगायचं तर महू तुम्हाला किती जणाला माहिती आहे? कुठं आहे महू? माहिती आहे कुणाला? हरकत नाही.
मी माझ्या समोरच्या शाळकरी मुलांना शाळेत बोलल्यासारखं बोलेल, मोठा वक्ता वगैरे म्हणून नाही. महू हे जे गाव आहे हे मध्य प्रदेशामध्ये आहे. बघा त्या हा जरा इंग्रजी स्पेलिंग तुम्हाला सांगतो. यम पुढे यम एच ओ डब्ल्यू. यम स्टँड फॉर मिलिटरी, एच स्टँड फॉर हेडक्वार्टर, ओ स्टँड फॉर ऑफ अँड डब्ल्यू स्टँड फॉर वॉरियर. मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉरियर. लष्करातल्या योद्ध्यांचं मुख्य ठिकाण. लक्षात ठेवा. बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे मेजर सुभेदार होते, लष्करामध्ये नोकरीला होते. आणि महू इथं ह्या लष्कराची छावणी आहे. आणि मग त्या महू या लष्कराच्या छावणीत बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि तिथं जन्मलेले बाबासाहेब विश्वरत्न झाले. शिक्षणाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर, परिश्रमाच्या जोरावर आणि मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांचं नाव किती उच्च पदावर आहे, किती उच्च स्थानावर आहे हे तुम्हाला सदोदित होणाऱ्या भाषणातून ऐकायला मिळेल. 3 नावं बाबासाहेबांच्या जीवनातली जे त्यांना गुरुस्थानी होते ते मी सांगतो. बाबासाहेब भगवान बुद्धांना गुरु मानायचे. संत कबीर यांना बाबासाहेब गुरु मानायचे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना बाबासाहेब गुरु मानायचे. या तिन्ही महामानवांची शिकवण आणि त्यांचा परिस्पर्श विचाराचा त्यांच्या बालवयात घडला. बाबासाहेबांचे वडील सायंकाळी कुटुंबातल्या छोट्या मुलांना एकत्र बसवायचे. त्यावेळेस कबीरांची काही भजनं त्यांच्या घरात व्हायची. आणि कबीरांचा विचार बाबासाहेबांच्या मनाला बालपणात शिवला. भगवान बुद्धांचं पुस्तक बाबासाहेबांना 10वी पास झाल्यावर कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींकडून मिळालं. आणि 10वी पास झालेल्या बाबासाहेबांना भगवान बुद्ध कळाले. महात्मा फुले आणि बाबासाहेब यांच्यामधलं एक मोठं अंतर विचारानं संपून गेलं. विचारानं कसं संपून गेलं की बाबासाहेबांचा जन्म आणि फुल्यांचा जन्म ह्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बघा, आता बाबासाहेबांचं 135वी जयंती आहे आणि महात्मा फुल्यांची 200 म्हणजे द्विशताब्दी जयंती उत्सव. म्हणजे किती मोठं अंतर आहे वयाचं. पण हे अंतर विचार एक आहेत दोघांचे. आता मी तुमच्या सगळ्यांसाठी 2-4 गोष्टी सांगतो महत्वाच्या, की बाबासाहेबांना पुस्तकाचं आणि वाचनाचं इतकं मोठं वेड होतं. म्हणजे त्यांचं वाचन वेड हा विद्यार्थी दशेमध्ये आपल्यासाठी एक मोठा अवगत करणारा पैलू आहे. आपण हे शिकून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून. संस्कार म्हणून ते आपल्यामध्ये रुजायला पाहिजे की 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. आपण माणसांसाठी राहण्यासाठी घर बांधतो, बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, राजगृह नावाचं. आणि या पुस्तकांसाठी त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांच्या वडिलांकडं ज्या वेळी पैसे नसायचे त्यावेळी ते अतिशय परिश्रमपूर्वक बाबासाहेबांना आपल्या पेन्शनच्या पैशामधून आपल्या सगळ्या गरजा बाजूला सारून बाबासाहेबांसाठी पुस्तक खरेदी करून द्यायचे आणि त्यांना वाचनाची संधी उपलब्ध करून द्यायची. एक वेळ बाबासाहेब असं म्हणाले वडिलांना की बाबा, आता माझी वाचायची सगळी पुस्तकं संपलीत, मला पुस्तक नाही वाचायला. आणि बाबासाहेबांच्या वडिलांकडं, रामजी बाबांकडं पैसे नव्हते, पण माझ्या मुलाच्या आयुष्यातला एक दिवस वाया जाईल त्याला जर पुस्तक वाचायला मिळालं नाही तर
बाबासाहेबांचे वडील त्यांच्या विवाहित मुलीच्या घरी, जी आता नव्यानं सासरी गेली आहे, अशा मुलीच्या घरी गेलेत आणि तिला म्हणले की बघ, लग्नामध्ये मी तुला दागिने घातलेत, ते सगळेच दागिने तू काही अंगावर वापरत पण नाहीस, त्यातला एक दागिना मला दे, मी तो गहाण ठेवील, त्याच्या पैशातून मी भिवाला पुस्तक वाचायला आणून देईन आणि तुझा दागिना पण नंतर तुला परत करीन. म्हणजे आईबापांचं आपल्या अपत्याकडं, त्यांच्या शिक्षणाकडं, त्यांच्या जडणघडणीकडं किती मोठं लक्ष आहे. आणि या आई वडिलांच्या संस्काराला, त्यांच्या शिकवणुकीला आणि त्यांनी दिलेल्या शिदोरीला बाबासाहेबांनी देखील किती उच्च स्थानावर पोहोचलं की बाबासाहेब त्यांच्या शिक्षणाची भूक भागवताना परदेशामध्ये गेले. कोलंबिया विद्यापीठात पोहोचले अमेरिकेत, तिथं बाबासाहेबांचं शिक्षण झालं. लंडनमध्ये बाबासाहेब गेले, तिथेही बाबासाहेब शिकून आपल्या देशामध्ये परत आले. अनेक डिग्र्या, मी अगोदर सांगितलं की 32 डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या. ह्या सगळ्या डिग्र्या संपादन करताना त्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल. बाबासाहेब जर वाचायला बसले तर रात्र संपून जायची, तरी देखील त्यांना त्यांचं भान हरपलेलं असायचं. बाबासाहेबांच्या सोबत नानकचंद रत्तू नावाचा त्यांचा PA, पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्यांच्या सोबत असायचे. एकदा सायंकाळ झाली आणि नानकचंद रत्तूनं सांगितलं की बाबासाहेब, तुम्हाला जेवणाचं ताट तयार आहे, आता माझी घरी जाण्याची वेळ झाली आहे, मी जातो, तुम्ही आठवणीनं जेवून घ्या. आणि बाबासाहेब एक पुस्तक लिहिण्यामध्ये मग्न होते, बुद्धा अँड हिज धम्म. हे पुस्तक बाबासाहेबांचं लेखन कार्य बाबासाहेबांचं सुरू आहे. त्यांच्या टेबलावर काही पुस्तकं पडलेली आहेत, ते काहीतरी वाचतायत, काहीतरी लिहितायत. आणि नानकचंद रत्तू त्यांना बोलले की बाबासाहेब, तुम्ही जेवून घ्या, माझी वेळ संपली आहे, मी घरी जातोय. नानकचंद रत्तू घरी गेले, त्यांच्या मुलाबाळांसोबत जेवले. त्यांच्या घरगुती कामांची त्यांनी केलेली यादी त्यांनी पूर्ण केली. अख्खी रात्र निघून गेली. सकाळी नानकचंद रत्तू जागे झाले. सर्व त्यांचे काम वगैरे आटोपून ते पुन्हा बाबासाहेबांच्या ऑफिसकडे, म्हणजे त्यांच्या घराकडे यायला परत निघले. बाबासाहेबांच्या घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि एकदम आश्चर्यचकित झाले. बाबासाहेब लिहित होते, वाचत होते. समोर पुस्तकांचा मोठा ढीग होता. आतमध्ये त्यांनी पाहिलं तर ते जेवण वगैरे ते ताट तसंच होतं. आणि आश्चर्यचकित होऊन त्यांनी प्रश्न विचारला की हे काय बाबासाहेब, तुम्ही आणखी जेवले नाहीत? बाबासाहेबांनी नानकचंद रत्तूकडं वर पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला, आणि हे काय, तू अजून गेलाच नाही? बघा, बाबासाहेबांना वाटलं की नानकचंद रत्तू आणखीन इथंच आहे, ते घरी गेलेच नाहीत. पण वास्तविक त्यांना जाऊन आणि परत येऊन मध्ये 10-12 तासाचं अंतर पडलं. तरी बाबासाहेब त्याच खुर्चीवर, त्याच टेबलासमोर पुस्तकं आणि त्यांचा पेन, त्यांचं वाचन आणि त्यांचं लेखन यामध्ये ते रममाण झाले होते. किती मोठं हे विद्येवरचं, लेखनावरचं, वाचनावरचं बाबासाहेबांचं प्रेम होतं. बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये, या व्यक्तिमत्वाचा हा संस्कार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. महामानव हे नेहमी इतरांच्या कल्याणासाठी काम करतात. व्यक्तिगत कुठलंही हित त्यांच्या लक्षात नसतं. जर बाबासाहेबांना छान जगायचं असतं, अगदी मौज मजेनं त्यांचं आयुष्य घालायचं असतं, तर ते कुठंतरी इंग्लंड किंवा अमेरिकेत स्थायिक झाले असते. इतक्या मोठ्या त्यांच्याकडे पदव्या होत्या. ते प्राध्यापक होते, ते वकील होते, ते लेखक होते, ते संपादक होते, ते विचारवंत होते, ते सामाजिक कार्यकर्ते जसे असतात तसे सामाजिक नेते होते, राजकीय नेते होते, मंत्री होते, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते, महामानव होते, एक धर्मसुधारक होते, धर्माचे अभ्यासक होते. वेगवेगळ्या पैलूनं बाबासाहेब या वयात तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. बाबासाहेबांच्या या कार्याची महती तुमच्यासमोर मी कितीही गायली तरी त्याला वेळ पुरणार नाही. पण एक गोष्ट सांगतो की जी विद्यार्थी म्हणून तुम्ही आणि आपण सर्वांनी जपली पाहिजे.
साता समुद्रापलीकडे बाबासाहेब शिकायला गेले, इतके दिवस परदेशात राहिले, अनेक उच्च विद्याविभूषित लोकांशी त्यांचा संपर्क आला, आधुनिक जगाशी त्यांचा संपर्क आला, पण बाबासाहेब स्वतःमध्ये कुठल्याही वाईट गुणांचा किंवा अपप्रवृत्तीचा त्यांनी कधी शिरकाव होऊ दिला नाही. बाबासाहेबांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. इतका निर्व्यसनीपणा, इतकं चांगुलपण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात ठाई ठाई भरलेलं होतं. विद्यार्थी म्हणून तुम्हाला आणि मला त्यांचे हे वाचन प्रेम, त्यांचा हा निर्व्यसनीपणा, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांच्यातला एक झुंजारपणा, मानवतेचा पुजारी म्हणून, माणुसकीचा एक महान प्रणेता म्हणून त्यांचं स्थान किती उजवं आहे हे समजून घ्यायचंय आणि त्या दिशेनं आपल्याला विद्यार्थी म्हणून 4 पावलं टाकायची आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्यांनी प्राणपणाने जपल्या आणि या देशातल्या करोडो लोकांच्या जीवनामध्ये एक नवी पहाट त्यांच्या राज्यघटनेमुळे उगवली. मला वाटतं वामनदादा कर्डकांचं गाणं आहे की भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळं आपल्या जीवनाचा उद्धार झाला. कारण या देशाला विषमतेची जी पार्श्वभूमी होती त्यामुळं आम्हाला माणसासारखं सन्मानाचं माणूस म्हणून जगणं आमच्या वाट्याला येत नव्हतं आणि माणसातल्या दऱ्या, माणसातले भेद, मग ते भेद जातीचे असतील, धर्माचे असतील किंवा आणखी कोणतेही असतील, हे सगळे भेद मिटवण्याचा ग्रंथ म्हणजे आपली भारताची राज्यघटना, आपलं संविधान, स्वराज्य ते संविधान, छत्रपती शिवाजी महाराजांपासून हा बदलाचा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेपर्यंत कसा कसा घडत गेला याचा अभ्यास तुम्ही मोठं होऊन करा. या प्रसंगी तुमची बसण्याची, ऐकण्याची जिद्द आणि सहनशीलता, तुमची चिकाटी याचं देखील मी कौतुक करतो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. पुन्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येईल त्यावेळेस मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी समजून सांगेल. तूर्त इथंच थांबतो. थँक्यू. आणि ज्या मॅडमनी मुलांसाठी इतकी सुंदर भूमिगीतं बसवली, त्यांच्या कोवळ्या व्यक्तिमत्वावर बाबासाहेबांचे विचार गाण्यातून आणि नृत्य आविष्कारातून रुजवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं देखील मी खास अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. इथल्या सगळ्या शिक्षकांनी आजच्या सुट्टीचा इतका छान सदुपयोग केला की हे सुद्धा एक मोठं शिक्षण आहे. याला आपण समाज शिक्षण, लोक शिक्षण, संस्काराचं शिक्षण म्हणू. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आणि आमचे ग्रामपंचायतचे सदस्य पोटफोडे साहेब, त्याचबरोबर आमचे तिन्ही सर आणि माझे सेवानिवृत्त झालेले शिक्षक मित्र आणि माझे मार्गदर्शक संजयजी नाटकर साहेब, उचय्या साहेब हे आणि हे सगळे विद्यार्थी थांबलेत. तर माझ्या वाणीला मी इथं पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भीम.